नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आज किती दिवसांनंतर व्लॉग घेते मी. बापरे, जवळजवळ माझ्या मते 2 आठवडे झालेत. पण आज तो आहे एक्साइटिंग दिवस. ओ माय गॉड, किती एक्साइटमेंट होते मला. मी खूप जास्त खुश आहे आज, कारण आज येणार आहेत मम्मी पप्पा. तर आता जवळजवळ सकाळचे 6ही नाही वाजलेत, 5:45 वगैरे असे काहीतरी झालेले आहेत. आणि आता आम्ही निघतोय. बाहेर भयंकर अंधार आहे आणि आताच निघू, कारण 1:10च्या दरम्यान फ्लाईट लँड होणार आहे त्यांची. तर सिडनीला त्यांची फ्लाईट लँड होणार आहे. आम्ही इथे बातसला राहिल्यामुळे आम्ही थोडं आता लवकर निघतोय. थोडं थांबतच जाऊ आम्ही. जास्त फास्ट प्रवास नाही करणार, कारण बाहेर धुकं खूप आहे, थंडी खूप आहे. माझ्याकडे बघून तर दिसतच असेल, भयंकर थंडी आहे. पण एनिवेज सगळं घर वगैरे सगळं म्हणजे रेडी असं झालं आहे. म्हणजे असं काही डेकोरेट वगैरे नाही केलं आहे, पण बऱ्यापैकी सगळे क्लीन करून ठेवलेले. जसं मी लास्ट व्लॉगमध्ये बोललेली, आपल्या इंडियन मॉम्स असे असतात ना, की हे गाणे ते गाणे. आत्ता पण एवढं सगळं घर क्लीन करून पण आत्ता पण मोहितने उचलली. छोटं होतंच. ती कचऱ्याची पिशवी माझी रेडीच होती, मी वरती काढूनच ठेवली होती, की मला माहिती आहे लास्ट मोमेंटला काही ना काहीतरी राहणार, तर फक्त ते मी कचऱ्याच्या पिशवीमध्ये टाकून देईन. आणि तर मग चाललो आम्ही. आत्ता हे 2 एक्स्ट्राचे जॅकेट्स मी घेऊन जाते, कारण जसं इंडियामध्ये आता सध्या खूप गरमी आहे, तसं मी आयडिया देऊन ठेवली तर होती मम्मी पप्पांना, की इथे भयंकर थंडी आहे, सो तुम्ही जॅकेट्स वगैरे कॅरी करा. पण तरी पण मी एक्स्ट्राचे घेऊन चालली आहे, थोडेसे 0 डिग्रीवाले जॅकेट्स. मला 100% गॅरंटी आहे त्यांना लागेलच. तर मग चला, तुम्ही कंटिन्यू करा माझा व्लॉग. आणि मस्त आजचा व्लॉग थोडा स्पेशल असणार आहे सगळ्यांसाठीच, माझ्यासाठी पण. आणि सगळेजण माझे फॅमिलीवाले पण मला बोलत होते, अगं व्लॉग काढ, किती दिवस झाले व्लॉग नाही घेतला तू. मग आज ते लोक पण खूप एक्साइट होऊन बघतील. आणि ही मी छोटीशी इथे अशी ही थाळी, आणि थाळी नाही, ह्याला काय म्हणतात, आरतीची प्लेट अशी. पिंक घालतोस. आणि मोहित असाच येतोय, आणि तो मोठ्या प्रवासासाठी बेटर पडतो. नाही, खरंच आहे, मोठ्या प्रवासासाठी बेटर आहे. तिकडे थंडी असते. आणि त्यांनी वेगळं एक जम्पर घेतलंय, तो तिकडे जाऊन नंतर ते जम्पर वगैरे घालेन एअरपोर्टला, म्हणजे कारमधून उतरायच्या आधी. तर मग मी अशी आरतीची प्लेट रेडी केलेली आहे. ही एक स्वीट डिश आहे. रेडी केली आहे. त्याच्यानंतर हे आहेत आपले, काय बोलतात, स्टोल बोलू शकतात, शॉल बोलू शकतात, स्कार्फ म्हणू शकतात. ते एक पप्पांसाठी, एक मम्मीसाठी. जेव्हा ते लोक येतील तेव्हा आपण त्यांना देऊ. आणि चलो रेडी. चलो गणपती बाप्पा मोरया. अच्छा, कॉफी घेतलीये मस्तपैकी, आणि कॉफी सोबत माझ्यासाठी हे वेजी पेस्ट्री घेतलीये. आणि तू काय खातोय? बटर चिकन पफ. जस्ट आता इथे पुष्पगुच्छ घेतलेला आहे. गुलाब, द्राक्ष का घेतली? असंच खायला आपल्याला. पण ते धुतलेली नाही, तर धुणार कुठे? हाताने पुसायची. तर आता जस्ट बघितली फ्लाईट, तर कशी आहे, कुठे आहे? आपल्या बाथसच्या जवळूनच अशी जाणार ती. म्हणजे आम्ही आता जिथे राहतो ना, तिथूनच वरतून फ्लाईट येणार आहे. मस्त. किती आता काय, आय थिंक 30 to 40 मिनिट्स बाकी आहे. मम्मी पप्पा सिंगापूर एअरलाइन्सनी येणार आहेत. तर त्यांचा प्रवास असा होता ना, की मुंबईवरून ते काल सकाळी 12:45 वाजता बसले. त्यानंतर संध्याकाळी 7:30ला सिंगापूरला उतरले. आणि नंतर किती 12:45ची फ्लाईट होती, मध्यरात्री 12:45ची फ्लाईट सिंगापूरवरून. ती आता इकडे 10:30ला पोहोचणार आहे.
मस्त. काहीतरी 15-20 मिनिटं बाकी आहेत अजून फ्लाईट लँड व्हायला. प्रॉपर लँड होताना दाखवते. माऊ बघ काय सुपर व्हिडिओ येतोय. हा 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 हा. माऊ सिंगापूर एअरलाइन्स आहे. झालं. हा हे माझ्या मम्मी पप्पांचं विमान आहे. वाव, हे सिंगापूर एअरलाइन्स आहे. ओ माय गॉड. हा ओ माय गॉड. म्हणजे हे तर अनएक्सपेक्टेड होतं की मी मम्मी पप्पांचं विमान लँड होताना व्हिडिओ काढेन. भारी होता ते. प्रॉपर ट्रॅक करून आणि तिथून समोरून मस्त आपण व्हिडिओ काढतोय. आपल्याला गेट पण कळेल ते कुठून येणार. हात दाखव ना त्यांना. हात दाखव, हात दाखव. हा हा. नमस्कार. काय म्हणता? खूप आनंद कसा झाला प्रवास? झाला नीट? भेट. हो नाही घेतलं तेच सगळं. ते काढायला काढून घे. माझ्या मावश्या बघा सगळे मम्मीला आणि माझे पप्पा. पप्पा मी पकडते ना ते. नाही ग पप्पा पकडले. इकडे उभं राहून आम्ही मस्त. आता आम्ही इथे साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवायला आलेलो आहे. अशा थाळ्या मागवलेल्या आहेत. टोटल काहीतरी 10 भाज्या आहेत यामध्ये. आणि ही माझी मदर इंडिया. हे माझे फादर इंडिया आणि मिस्टर मोहित गर्गे. तर आता घरी पोहोचलेलो आहोत. मी काढतोय. घाल मम्मी घाल. खूप थंडी आहे. आणि मम्मी थांबा 1 मिनिट. मोहित घरात नको येऊन देत. थांब. आता फटाफट सुंदर अशी आरतीची थाळी तर रेडी आहेच. पटकन मी आता दिवा घेते. थंडी वाजते ना मम्मी. किती लांबचे प्रवासी आहेत बाबा. सुखरूपपणे आले खरं. 1 मिनिट हट करतो माहित. थांब थांब थांब. हे घर असंच मंदिरासारखं छान छान असू द्या. पप्पांसाठी आणि अगं मम्मीसाठी. चला या. हे घर असंच मंदिरासारखं छान राहू द्या. नुसते कुडकुडते मी. बापरे. हा राहून देत. ये चल घरात ये. मस्त पैकी घर बघा. या बाबा बसा. चप्पल घाला पप्पा. अहो नाही खूप जास्त थंड आहे. बर चांगलं आहे. हे घर असंच मंदिरासारखं छान असू दे. या घरात नेहमी हसत खेळत वातावरण असू द्या. लावलं. आणि आता एक छानस बाळगोपाळ घरामध्ये येऊ द्या. बस चालेल. हे ही आहे आमची रूम. वाव चकुली काय सुंदर. तुझी बेडरूम काय स्वच्छ आहे ना. चांगले ना. ये ना याच्यावर उभी राहा. याच्यावर हे असं थोडी आहे. काय सुंदर आहे. बाप रे. कशी आहे पप्पा. थँक्यू मोहित. हे सगळं काही खरंच तुमचे आभार मानावे तेवढे कमी. नाही ग बाई वेडी आहे का. हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे.
कदाचित. आशीर्वाद नाही, आशीर्वाद मेन आहेत ताई आणि दादा. हे बघ आपल्या घरात सगळ्यात मोठे आहेत. हे बघ आमचं, म्हणून सगळं आहे. हे आमचं टॉयलेट बाथरूम मस्त ग. आणि आमचं वॉक इन वॉर्डरोब. वा, ह्याला पण लाईट आहे. हे बघ अप्रतिम सुंदर. किती सुंदर ठेवलंयस ग तुम्ही दोघांनी. हे बघा, हे तुमचे फोटो, मम्मी आणि पप्पा. बापरे, आणि माझा मोफल. ओय गं माझा बापरे, मम्मी घाबरली मोफलला, पप्पा पण घाबरले. मोफल कळलं तुला तो किती आला. बरं, सगळं आपण शांत राहू, तो काहीच नाही करणार, काहीच नाही करणार. तो आधी अंगावर येतो ना, भीती वाटते. वॉफल, वॉफल, नो नो. खूप खुश झाला. तुला कळलं तिथून. 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं, मग नंतर घेते त्याला. मोहित त्याला बाहेर सोड, त्याला बाहेर सोड. चांगलं आहे फ्रीज. प्रश्नच नाही. बापरे. बंद करून आलो. किती मोठं आहे ना मम्मी किचन, बघ ना. काय सुंदर आहे, म्हणजे मग किती मोठं किचन आहे. तुमची रूम. सॉरी सॉरी सॉरी. काय सुंदर रूम आहे ग ही पण. हे घ्या, हे तुमच्या दोघांच्या चपला आहेत घरात घालायच्या. चांगली रूम आहे. केवढी मोठी आहे, भरपूर मोठी रूम आहे ही. खूप मोठी रूम आहे. मग हो, त्या दोघं घरी आहेत का रे? कार होत यांच्या. थांब 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 मम्मी. हा, रूम आहे त्यांची. नाही आहे ना नक्की? नाही 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 नाही, तो म्हटलं मुलगा घरात असेल तर उगाच नको ना. इथे दोघांची रूम. खोलू मग? हा, नको, जाऊन दे, नको जाऊ दे. नको. हे बघा, हे स्टोर रूम आहे. हे इथे सगळं एक्स्ट्राचे सगळे सामान असं. पण आहे बघ ना जागा. मग जागा किती आहे. मग मुली कसा आहे ग तो. हे बघ, हे कॉमन टॉयलेट बाथरूम. किती सुंदर आहे, म्हणजे केवढा मोठा आहे बघ ना. हे बघ, आणि हा आपला बाथटब. तू किती स्वच्छ आणि छान. नाही का, हे आम्ही काहीच नाही, हे सगळं फक्त ते 2 मुलंच करतात. तर आता ही सगळी सूटकेसची इथे वगैरे जे सगळं सामान आणलं होतं ते सगळी तयारी चालू आहे. आणि हा टॉप मला मम्मीच्या मैत्रिणींनी घेतलेला आहे. सो इतका सुंदर, अल्पना ताईंनी, अल्पना मावशींनी, किती छान दिसतोय. खूप खूप थँक्यू. खूप मस्त आणि काय परफेक्ट झालाय. खूपच सुंदर, मस्त. बघ ना, बघ, हा टॉप घेतलेला आहे माझ्या खास मैत्रिणींनी, ते म्हणजे रोहिणी ताई. हा बघ, त्यांनी हा टॉप घेतलेला आहे. किती सुंदर आहे. बघ, खूप थँक्यू. खूप खूप थँक्यू. खरंच आहे, खरंच आहे. मला हे घालून बघणार आहे. मला हे प्रचंड आवडलं, डिझाईन वगैरे. हो ना ग. मग खूप जाडी दिसते, पण आहे काहीच नाही माझं. कसं वाटतंय? आणि बोल बाया मावशी थँक्यू. बाय मावशी थँक्यू. ओढणी नीट घे ना. ओढणी कशी घेतात? अशी अशी वन साइडच चांगली वाटते. अच्छा, 1 साइड घेतात का याच्यात? गळ्यातून घे एकदा ओढणी. अशी हा, अशी चांगली वाटते तुला? नाही, मला नाही, विचारतोय कशी करतात. दिसत नाही ना, आरसा नाही, तर कशी चांगली वाटते? कशी माहित नाही. बघ एकदा, छान आहे ना. हे थँक्यू सो मच बाय मावशी. खरं उदिता ताईंनी हा फ्रॉक. आई ग, नको घालून ये जा. घालून येऊ. किती छान आहे ना. घालू शकता येतो. खूप सुंदर. हा चकोली खरंच खूप. हा मुदिताचाच दिलाय वाटतंय मला तिने. नाही 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 नाही, मुदिताकडे होता असा माझ्या मते. नाही, नवीनच आहे. क्यूट वाटते माहितीये, एकदम खरंच चांगलं वाटतंय. क्यूट वाटतंय. हे पण ठेवून दे तिकडे. छान आहे, खूप छान आहे. हे सगळे असे प्रकार चालू आहेत. एवढा सगळा पसारा. हे ठरवलेलं की हे सगळं उद्या करायचं, पण हे आता ओपन केलंय मम्मीनी आजच. हा, उद्या टाइम नाही मिळणार. उद्या आम्ही चाललोय फिरायला. हा टॉप मला मुदितानी घेतलाय.
इतका सुंदर आणि क्यूट आहे ना, आणि याला प्रॉपर मुदिता टाईपच बोलू शकतो कारण मुदिता सेम असे कपडे घालते. थँक्यू सो मच मुदिता, थँक्यू सो मच. मुदिताला घेतलं तिला झाला नाही म्हणून तिने तुला दे. गप्परा किती छान आहे यार, किती छान आहे. की तू जास्ती जाडी आहेस? दोघे सेम आहेत आम्ही. अच्छा. आणि हा माझ्या मुठीबाई मावशीने घेतलेला. तू काढतोस? हा माझ्या मुठीबाई मावशीने घेतलेला ड्रेस किती क्यूट आहे यार. खूप छान आहे. आपण ह्याच्यात ओढणी नको घेऊ, माझ्या मते बिना ओढणीची राहा. नाही याची अशी घ्यायची पूर्ण मागे अशी. म्हणून मला ना असे जे फ्रॉक वाले असतात ना याच्यामध्ये मला असं गोल फिरायला खूप आवडतं. नाही पण आई आई थँक्यू सो मच आई, खरं थँक्यू सो मच. काय सुंदर आहे यार हा ड्रेस, हा कलर. चकुली तुला पाय मांडीमध्ये जरा जास्त होतो का फिट्ट? नाही ग बाई, हे बघ हे बघ इथं थाईज मध्ये फिट्ट वाटतं. नाही परफेक्ट आहे एकदम. ताईने किती तुला सुंदर बॅग दिली. हा मला बोलली, मला ना मामी बोललेल्या त्या आईंनी ना बॅग पाठवली. बघ ही किती सुंदर बॅग आहे. बॅग आणि दिवे ना, बॅग आणि दिवे ते मांजरीने पाठवले. मांजरीने पाठवले. किती सुंदर. आणि ह्या सगळ्या ह्याच्या पुढच्या सगळ्या साड्या आहेत त्या आजींच्या आहेत, ज्यांच्या कृपेने आज मी आणि मोहित एकत्र आहोत. है ना, आज त्यांच्या कृपेने सगळं, आज सगळं घरदार सगळं झालंय खरं. ही पण साडी. आणि मी आतापर्यंत ब्लॅक कलरची साडी मी कधीच नाही घातलेली आहे, कारण माझ्या माहेरी ब्लॅक कलरची साडी नाही, ब्लॅक कलरच नाही चालत, कपडे नाही घातलेले चालत. तर आज खरं आजींच्या साडी बघ किती सुंदर आहे. बघ मध्ये हा कलर ऍक्च्युली ब्लॅक, तो पदर आहे. हे बघ हा पदर आहे. ही पैठणी आहे काय? नाही नाही नाही, पैठणी वेगळी असते. अच्छा, पैठणी दाखवते मी तुम्हाला आहे. अच्छा, याच्यामध्ये याला हे ब्लाऊज किंवा प्लेन ब्लॅक आणलं, प्लेन ब्लॅक ते पण चालेल. आणि बघ ना काय, आणि तो ब्लॅक परकर पण आणलाय. आता ना संक्रांतीला वगैरे ना अशी ही साडी घालेन मी, नेसेन. सॉरी, याच्यावरती मी सेम ब्लाऊज आणलाय. हा चकुली, हो हे काय, हे बघ सगळ्यात बॉटमचं सेम. हे बघ हे बघ एकदम सेम परफेक्ट. बघ दादर मार्केट जिंदाबाद. खूप सुंदर ग. हे बघ ही साडी सगळ्यात सुंदर आजींची. हे बघ, आणि याच्यावरती ते ब्लाऊज मॅचिंग घेतलंय बघ. हे बघ हे बघ, हे साडी याच्यावरती मॅचिंग घेतलं. किती परफेक्ट, काय कॉन्ट्रास्ट मध्ये जातंय. ही जेव्हा सगळे माहितीये बसले होते साड्या घेऊन, कोण कोणती साडी घेणार, तेव्हा मी ही सिलेक्ट केलेली. हा कलर बघितला, दाखव. मोर हे बघ. मम्मी मला असं वाटतं मी कधी या साड्या नेसते. खूपच. या सगळ्या चादरी या आईंनी दिलेल्या आहेत. थँक्यू सो मच. काय एक एक कलर आहे बघ ना, हा वेगळा कलर, हा वेगळा कलर, हा वेगळा कलर, हा वेगळा कलर. बाय द वे, आईनी म्हणजे हे माझ्या आईनी ना, आणि हे तू घातलंय ते आईनी म्हणजे. अच्छा, हा नाही दोन भरपूर आई आहेत माझ्या लाईफ मध्ये. कलावती आई आहेत, माझ्या सासूबाई आई आहेत, माझी मम्मीची मम्मी आई, आजी ती माझी आई आहे. तर या माझ्या आईंनी म्हणजे मोहितच्या आईनी, माझ्या सासूबाई, त्यांनी घेतलेल्या आहेत. खूप छान, खूप सुंदर. मला असं वाटतं मी कधी अंथरते बेडवर असं झालेलं आहे. मी कधी उसकटतं असं झालंय ते. तू तर विस्कटतोच बघ. किती छान बघ, खूप सुंदर चादरी आपल्या. दाखव असं ना अंथरून छान असं बसायला किती छान आहे ना. आवडलं तुला? मग तुला नाही आवडलं? हे चांगलं आहे, मला माहित नाही. मी हा मागितला होता काय. सगळं एवढं सगळं. अजून तर बेडरूम मध्ये मी अर्धे कपडे ठेवलेत. एवढं सगळं प्रेम दिलंय मला अजून काहीच नको आहे. बघितलं ना माऊ, हे पण आवडलं ना ग. हे पण मग बाई किती सुंदर आहे बघ ना. काय सौदीचं. सौदीचं हे माझ्या भावाने घेतलेलं आहे. थँक्यू मामा, थँक्यू सो मच. थँक्यू दादा, वहिनी, थँक्यू. हे मला रांगोळीचं हे मला माझ्या मृगजताईंनी दिलेलं आहे. इतकं सुंदर ना. आता मी हे कधीतरी असा सण असेल ना तर घराच्या बाहेर मी सजवेन आणि मग सांगेल. म्हणजे ह्याच्यामध्ये ऍक्च्युअल वाली जी रांगोळी असते ती नाही टाकत, यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या म्हणा किंवा रंगीबेरंगी तांदूळ म्हणा, हे सगळं असं टाकतात. तर हे सगळं पाठवलेलं आहे. किती छान. आणि हे दिवे पाठवलेले आहेत. उप्स सॉरी, आईंनी.
हा तुझ्या आईने. हा की अगरबत्ती आहे? हे दिव्याच आहे. हे बघ इथून मधून वात घालतात हे दिवे. त्यानंतर किती छान आहे. हा वरतून झाकण आहे आणि छोटस असं स्टार वाले ते हवा येण्यासाठी पण आहे. पण लावू शकतो ना. हा दारामध्ये पण मग किती छान. खूप मस्त. खूपच छान. आणि हे कानातले मला हे मुदितानी घेतलेत. अंगठी हिची ना. माय गॉड. थांबा एक मिनिट. आणि ती गजानन महाराजाचे पादुका ते तर मेन आहे. कानातले हे माझे खूप फेवरेट आहेत. वाव दिला तर काय करणार आहे. दिलं ना. माय गॉड. हे बघ मम्मी बघ छान वाटतात ना. वाव थँक्यू सो मच मुदिता. खूप मस्त आहे. खूप छान. थँक्यू सो मच. तिने सांगितलं ना नाकाचे. या नथ आणल्या आहेत. एक माझ्यासाठी आणि एक माझ्या मैत्रिणीसाठी. सो या नथ आता जेव्हा पण मी कधी साडी नेसेन ना तेव्हा मी हे घालेन. हो तिने मागितलेली. आणि ही माझी अंगठी. यात काय आहे. ही आपली माहिती आहे ना मराठी पाकिट. ही कधी विसरत नाही आपण. यामध्ये आपण सगळं ठेवून देऊ आता सध्या तरी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या म्हणजे ह्या गजानन महाराजांच्या पादुका. ह्या पण आईंनी पाठवलेल्या आहेत. खूप मस्त. थँक्यू सो मच. डब्बीतच ठेवायच्या का काढून ठेवायच्या आपण. विचार करतोय डबीतच ठेवू शकतो कारण आपण आईंना विचारू. नाही तिकडे असं पण ठेवू शकतो कारण की ह्याच्या आतमध्ये नाही तर कचरा गेला तसं काही नाही. आपण ठेवू शकतो मग. चालेल ना. हा चकुली या लाईटी वगैरे उगाच चालू आहेत. बंद नाही करत. करते ग ताई. तर मस्त पैकी आता ही रूम पूर्ण सेट झालेली आहे. असे सगळे कपडे वगैरे लावून झालेले आहेत. मम्मी पप्पा आता इथे राहतील तर प्रॉपर सगळं झालंय त्यांचे कपडे लावून. आणि हा वॉफल अजूनही माझ्या मम्मी पप्पांना घाबरवतोयस. हो तू घाबरवतोयस माझ्या मम्मी पप्पांना. आहे तिकडेच. चला हा होता आजचा दिवस. आणि तुम्हाला आता खूप छान छान असे व्लॉग्स बघायला मिळतील. डेली नाही पण ॲटलिस्ट एव्हरी वीकेंड. कारण एव्हरी वीकेंड आमचा काही ना काहीतरी प्लॅन आहे. अगं ताई तू कशाला घासते. मम्मी नको ग मम्मी तू बस ग बाई. काय ग मम्मी यार. तर चला आपण भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. उद्या आम्ही मस्तपैकी कुठेतरी फिरायला जाणार आहोत. तर मग त्याचा पण मी नक्की व्लॉग घेईन. तू बोल काहीतरी. काही सुचत नाही मम्मीला बोलायला पण ठीक आहे. भेटूयात आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि बाय बाय. गुड नाईट. जेवायला बसलेलो आहोत. मस्तपैकी छोलेची भाजी, भात, पोळी, कोशिंबीर आणि हे खरेंनी दिलेलं लोणचं. ही एक्स्ट्राची पोळी इन केस लागले तर. चला जेवा. या सगळेजण जेवायला. चल.